आज परिधान करत नाहीयेत. मात्र पालघरमध्ये काहीतरी काम असेल त्या निमित्ताने बाल्यामामा यांचा कॉल आला असेल आणि लगेच ते सज्ज राहिले, कारण आधारस्तंभ आहेत या पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये. चांगल्या प्रकारची ओळख आपण पाहतोय. सामन्याला सुरुवात होते. पहिलं षटक हाताळण्यासाठी वेलकम हॅरी, आपलं हार्दिक स्वागत या दुपारच्या सत्रामध्ये. गुरुनाथ जाधव या खेळपट्टीचा परिपूर्ण अनुभव. या खेळपट्टीवर चेंडू मात्र आपल्या बॅटवर येणं खूप गरजेची गोष्ट आहे आणि ती मेहनत घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही खेळपट्टीवर पाणी साचू नये, कारण पाणी जर साचलं तर चेंडू जरूर या ठिकाणी आदळणार नाही. चेंडू मात्र व्यवस्थित बॅटवर येणार नाही. त्यासाठी मात्र या ठिकाणी स्वतः मेहनत घेत असताना आपण पाहतो. आणि खास विशेष सहकार्य राहिलाय या स्पर्धेला मयूर पाटील यांच्यासाठी, जवळचे परम मित्र आहेत. सामन्याला सुरुवात होते. ऑल द बेस्ट दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. पहिला चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू सुरेख लेंथ ऑन लाईन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलर नेम प्लीज. साहिल. साहिल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. साहिल आपल्या गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा राईट मोर द विकेट. यावेळेला जर आपण पाहिलं तर चेंडूचा टप्पा अचूक ओळखला आणि भाल्या यांच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू निघून जातोय. 6 धावांकरता फ्लॅटेड राऊंड 6. 6 धावा येत आहेत. MS ट्रॉफी सिक्सर. गुड स्ट्रोक. चेंडूला ओळखलं. यावेळेला थोडस थांबून आला चेंडू आणि त्याचंच कारण वेट अँड वॉच केलं. बॅकफूट फ्रंटफूट ओळखला. आणि जेव्हा तुम्ही क्रीजचा उपयोग करतो तेव्हा मात्र तुम्हाला धावा या आपोआप मिळत असतात. आणि तेच मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. दिनेश सुतार यांचं पदतालित्य चांगलं आहे. युजर्स फुटवर्क इज मोस्ट इम्पॉर्टंट आणि ते मात्र सातत्याने दाखवलंय. नोचा इशारा जरूर येईल, कारण हा चेंडू रबर बॉल चेंडू पाहायला मिळतोय. हा चेंडू जर आपण पाहिला तर चेंडू निघून जाईल. ऑन साइडला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फेकी येते. तत्पूर्वी 3 धावा. क्या बात आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3+1. 4 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. परिपूर्ण जर आपण पाहिला तर आतापर्यंत आपण जोडी पाहिलेल्या आहेत, परंतु ज्या पद्धतीने धावा घेत आहेत त्या साईडून धावा घेत आहेत. परंतु या ठिकाणी इंटेलिजंट क्रिकेट काय खेळत आहेत तर आपण पाहतोय जुनी जी खेळपट्टी आहे तिथून धावा घेत आहेत. हे खूप मोस्ट इम्पॉर्टंट पाहायला मिळत आहे. इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू मात्र स्किट होत असताना चेंडू हळूहळू मात्र सीमारेषेच्या दिशेने प्रयाण करताना आपल्याला पाहायला मिळालं. ट्रॅव्हल झाला आणि तत्पूर्वी 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. आणि दुहेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. 12 या धावसंख्येवर 12 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. पुन्हा एकदा साहिल आपल्या गोलंदाजी मार्कवर. उजव्या हाताने गोलंदाजी करण्याचा मनसुबा अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावीच लागेल धावा जर रोखायच्या असतील तर. यावेळेला करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये जतीन किनी मात्र त्या ठिकाणी पुढे सरसावतोय. कोणतीही चूक. यावेळेला शेवटच्या मोमेंटला मात्र या ठिकाणी श्वास सुटला होता. अर्थातच चेंडू या ठिकाणी सुटला गेला होता, परंतु सेकंड टाइम अटेम्प्ट केला जातोय आणि फलंदाज या ठिकाणी कॉटआउटच्या माध्यमातून फलंदाज झेल बाद करवी या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. तो गुरुनाथ जाधव एक बिग विकेट या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला. षटक क्रमांक पहिला आहे. यानंतर होणारा सामना 2 संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. मिस्टर मनोज 02 नंबरची जर्सी परिधान करणारा साहिल अखेरकार मात्र सफलता मिळवून देतोय आपल्या संघाला. 12 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. डॉट चेंडू येतोय आणि चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत आपण पाहतोय 5. यावेळेला मात्र कडे स्टँड अँड डिलिव्हरी शॉट MS धोनी कॉपी बुक स्टाईल मध्ये चेंडू मात्र या ठिकाणी निघून जातोय. 6 धावांकरता. नाईस टायमिंग, फॅब्युलस टायमिंग पाहायला मिळाला आणि चेंडू 6 धावांकरता. एंड ऑफ द ओव्हर. पहिल्या षटकांचा एकंदरीत खेळ झाला आणि 18 धावा मजबूत स्थितीमध्ये आपण पाहू शकाल. पहिल्या षटकांमध्ये धावा या आपल्याला पाहायला मिळतात. गुड बॅटिंग, गुड स्ट्रोक बाय दिनेश सुतार.
बॉल घोषित या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. मिस्टर सागर गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 19 धावा या फलकावर, 18 धावा क्षमस्व. चेंडू निघून जातोय वाईटच्या इशाऱ्याने, एकदा वर्जित केली जाते. एकेरी धावसंख्या 19 धावा पाहायला मिळत आहेत. कालचा दिवस ओमसाई वरई या संघाने मात्र गाजवला. अप्रतिम चांगल्या प्रकारचं क्रिकेट पाहायला मिळालं. विपुल पाटील यांचा संघ पुढे येतोय. अंतिम 3 मध्ये त्यांनी प्रवेश दरवाजे ठोठावलेत. यावेळेला सुरेख पद्धतीने चेंडू मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. थोडंसं प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. टप्पा पडल्यानंतर या ठिकाणी चेंडू स्किट होताना पाहायला मिळतोय ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर, आणि धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते. 19 धावा दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. यावेळेला मात्र सुरेख टायमिंग साध्य करतोय. स्टँड अँड डिलिव्हर शॉट आउट ऑफ द पार्क, आणि यावेळेला 6 धावा येत असताना आमच्या चिमुरड्यांचं स्वागत त्या ठिकाणी केलं जातंय. अभिवादनासाठी हा चेंडू निघून जातोय. 6 धावा येत आहेत आणि धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 25 या धावसंख्येवर. दोन चेंडूंचा खेळ झाला आणि 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 25 धावा. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करण्यासाठी मिस्टर सागर. यावेळेला मात्र नोचा इशारा जरूर येईल, कारण सेकंड टाइम या ठिकाणी चेंडू फेकला गेला. एकदा वर्जित केली जाते. एकेरीने धावसंख्या 26 या धावसंख्येवर फ्री हिटचा सिग्नल या ठिकाणी दिला जातोय. पंचांच्या भूमिकेत मिस्टर अमित पाटील अँड JB अर्थातच जितू भानुशाली. यावेळेला पुन्हा एकदा कनेक्ट केला जातोय मिडल एंगला. हा चेंडू मात्र निघून जाईल स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून. 6 धावांकरता गुड बॅटिंग. 6 धावा येतात आणि धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 32 या धावसंख्येवर. 32 रन. सुपर बॅटिंग बाय मनोज. पहिला फलंदाज गुरुनाथ जाधव बाद झाल्यानंतर मनोज याच्यावर परिपूर्ण मदार, खांद्यावर जबाबदारी या ठिकाणी स्वीकारली जाते. क्रिकेटचा आर रिस्पॉन्सिबिलिटी जाणतोय. फुलटा चेंडू होता बॅटचा टॉप एज. यावेळेला कोणीही क्षेत्ररक्षक नाही आहे, अर्थातच नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तत्पूर्वी 1 धाव आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली जाते. आणि दुहेरी धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 34 या धावसंख्येवर. 34 रन ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. पाहायचं किती धावा मात्र या ठिकाणी पाहायला मिळतील येणाऱ्या चेंडूंमध्ये. आतापर्यंत चेंडू फेकून झाले ते 4. दोन्ही गोलंदाजाला आतापर्यंत भरपूर धावा आलेल्या आहेत. जवळजवळ 16 धावा या ठिकाणी खर्च करतोय गोलंदाज सागर. यावेळेला पाहिलं न्याहाळलं चेंडू मात्र या ठिकाणी निघून जाईल. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. दुसऱ्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ झालाय. भरपूर वेळेनंतर चेंडू मात्र डॉट येतोय. पहिला चेंडू डॉट आल्यानंतर आपण पाहतो 5वा चेंडू डॉट आला, आणि त्यानंतर आपण पाहतो दुसऱ्या षटकातील 5वा चेंडू डॉट येतोय. चेंडू स्टॉप होतोय निर्धावच्या स्वरूपात. षटकाची समाप्तीची घोषणा होते. 2 षटकांचा खेळ झालाय आणि धावसंख्या स्कोरबोर्डवर 34 या धावसंख्येवर. 2 चेंडू लगातार डॉट आले. पाहायचंय तिसरा गोलंदाज या ठिकाणी कोण असेल. सुचित पाहायचं गोलंदाजी मार्कवर अपकमिंग टेनिस क्रिकेटर. मूर्ती लहान आहे परंतु कीर्ती महान करून दाखवेल का पाहायचंय. यावेळेला मात्र पहिल्या चेंडूवर एक्सपिरियन्सचा परिपूर्ण फायदा या ठिकाणी मिळवतोय. खडे खडे स्ट्रोक खेळला जातोय. स्टँड अँड डिलिव्हर शॉट, नाईस टायमिंग, फॅब्युलस बॅटिंग. आणि यावेळेला 6 धावा येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ॲक्युरेट एक्झॅक्टली 40 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अंबानी या संघाची मजबूत स्थितीमध्ये जाऊन पोहोचतोय संघ. परंतु रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये धावा चेस होत असताना आपण कित्येक वेळा पाहिलेत. कारण थोडंसं वरुण राजा हा सुद्धा मात्र शांत झालाय. अर्थातच थोडीशी खेळपट्टी कुठेतरी या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाजाला साथ देते. जेव्हा खेळपट्टी खूप मोठ्या प्रमाणात पाणी साचतं त्यावेळेला मात्र गोलंदाजाला साथ देत असते.
यावेळेला फुलटॉस चेंडू होता, डाऊन द ग्राउंड खेळला जातोय, एकदा वर्जित केली जाते, चांगले क्षेत्ररक्षण स्टॉप केला जातोय चेंडू. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता परंतु एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागलं. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर 41, 41 धावा अंबानी या संघाची स्थिती. ज्यांनी युट्यूब ऑन केला असेल, जे श्रोते पाहत असतील, ऐकत असतील, त्यांचं सुद्धा खूप खूप आयोजकांच्या वतीने धन्यवाद. कारण ही स्पर्धा एक चांगल्या प्रकारची स्पर्धा आपण पाहतोय, प्रतिष्ठेची आणि मानाची स्पर्धा. पहिल्याच वर्षामध्ये या स्पर्धेला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळालाय. हा चेंडू निघून जातोय ऑन साईडला, लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. तत्पूर्वी 2 धावा इझिली डन होत आहेत आणि 2 धावा येत असताना बॅकअप मिळतोय का पायाचा आणि फेकी येईपर्यंत कंप्लीट केल्या जात आहेत. त्यात 3 धावा आणि तिहेरीने धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. 44 या धावसंख्येवर 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला आणि 44 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. अतिशय ग्लॅमर आलंय या क्रिकेट या खेळाला. आपण पाहतो टेनिस क्रिकेटने तर क्रेज खूप वाढला गेलाय, परंतु रबर बॉल क्रिकेटला कोणाच्या मनात ध्यानात नव्हतं की रबर बॉल क्रिकेट स्पर्धा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात खेळली जाईल या 3 ते 4 महिन्यामध्ये. अप्रतिम लवली डिलिव्हरी. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होते. सुचित आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न जरूर भाल्यामा यांच्याकडून केला जातोय गोलंदाजाला. कारण मोठ्या स्पर्धेमध्ये तुम्ही जेव्हा तुमचा आत्मविश्वास, या ठिकाणी आपण पाहतो हा चेंडू नोचा इशारा. दिनेश सुतार थोडासा नाराज होत असताना की या चेंडूवर मला मोठा प्रहार करण्याची संधी जरूर होती. अजून एक संधी दौडून येते, ती मात्र पंचांच्या भूमिकेत असताना फ्रीहिटचा सिग्नल या ठिकाणी दिला जातोय आणि एकेरीने धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. 45 45 धावा चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 4 आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 45 धावा. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज. ऑन साईडला सुरेख पद्धतीने बॅट अँड पॅडचा परिपूर्ण संपर्क होत असताना हा चेंडू पाहता पाहता 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. बॅकअप साठी येत आहेत भाल्या पाटील. धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते. 47 रन, 47 धावा. 5 चेंडूंचा खेळ झालाय, 47 धावा फलकावर. यावेळेला पुन्हा एकदा सुचित काय करतोय तर चेंडू मात्र या ठिकाणी सुटतोय. धावांची गती स्कोरबोर्डवर जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते 48 या धावसंख्येवर. 48 रन, 49 धावा. 1+1 2 धावा येत आहेत. यस 24 धावा ची एकंदरीत खेळी मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. इंडिव्हिज्युअल खेळी 9 चेंडू मध्ये. दिनेश सुतारेची यावेळेला मात्र चेंडूला मोठ्या प्रमाणात खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु यावेळेला व्यवस्थित जजमेंट आला नाही आणि त्याचंच कारण एकच धाव आणि दुसरी धाव सुद्धा परिपूर्ण केली जाते. 2 धावा येतात. मनोज याच्या बॅट मधून अंबाण संघ जाऊन पोहोचतोय. जवळजवळ 51 अर्धशतक पार केलं जातोय. एकावन्न धावा या फलकावर. षटक क्रमांक 3 कंप्लीट. 17च्या सरासरीने चाललेत. करंट रन रेट आतापर्यंत चांगल्या प्रकारचा पाहायला मिळतोय. सुस्थितीमध्ये अंबाण संघ MS ट्रॉफी 2019 चं वर्ष पहिले आहे. 3 बंधूंच्या माध्यमातून आपण पाहतो. विजय पाटील असतील, मयूर पाटील असतील, उमेश पाटील असतील, त्यांना सुरेख साथ दिले आतापर्यंत. जितू भानुशाली यांनी, गुरुनाथ जाधव यांनी, हरीश परदेशी, मयूर आंबेकर असतील, मोहम्मद भाई पटेल असतील, या सर्वांनी मात्र चांगल्या प्रकारची साथ दिली. नितीन असतील, नथू चांगल्या प्रकारची साथ दिलेली आहे. या सर्वांचा धन्यवाद व्यक्त करतोय. पुन्हा एकदा गोलंदाज. धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते. 51 51 धावा. यावेळेला पाहिलं नाळला चेंडू खूपच बाहेर होता. आउटसाइड द ऑफ स्टंप हा चेंडू मात्र या ठिकाणी हाताळला गेला. एकदा वर्जित केली जाते. एकेरीने धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 52 या धावसंख्येवर. सुचित बॉलर कोण आहे? अल्पेश. यावेळेला हेलिकॉप्टर शॉट या ठिकाणी पाहायला मिळतोय. जतीन किनी पुढे सरसावतोय. एकदा वर्जित केली जाते. दुसरी धाव सुद्धा परिपूर्ण केली जाईल. बाला पटेल यांच्याकडून फेकी येते. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि दुहेरीने धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. 54 या धावसंख्येवर प्रथम फलंदाजी करताना अंबाण या संघाची स्थिती. ऑफ साईडला सुरेख पद्धतीने ड्राईव्ह केला जातोय.
ऑन द राईज खेळला गेला, ऑन दी अप खेळला जातोय. एक धाव दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, फेकी येईपर्यंत 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. दुहेरी धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 56 या धावसंख्येवर. 56 रन. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत जर विचार केला तर 2 चेंडूंचा खेळ झालाय. उर्वरित 4 चेंडूंचा खेळ अजून सुद्धा शेष राहिलाय. दिनेश सुतार आतापर्यंत खेळपट्टीवर पाय रोवून चांगल्या प्रकारची फलंदाजी करत असताना आणि जणू काही खेळपट्टी त्याच्या प्रेमात पडले असं दृश्य पाहायला मिळतोय. ऑन साईडला चेंडूला मात्र या ठिकाणी बिरकावून दिलं गेलंय. रॉकेट प्रमाणे चेंडू मात्र या ठिकाणी निघून जातोय. रॉकेट उडवलं जातं त्या पद्धतीने चेंडू मात्र या ठिकाणी निघून जातोय. 6 धावांकरता नाईस टायमिंग, मॅग्निफिसंट शॉट. धावसंख्या 62, 62 धावा. बॅट अँड पॅडचा परिपूर्ण संपर्क होत असताना खोदून काढला जातोय चेंडू. सागर पुढे येतोय. तत्पूर्वी 2 धावा येऊ शकतील का तेवढीच गुड रनिंग बिटवीन द विकेट मध्ये माहीर असलेला खेळाडू दिनेश सुतार अँड मनोज आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुहेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 64 धावा. कालच्या दिवसापासून आपण पाहिलं ऑब्झर्व केलं असेल की खेळपट्टीच्या डाव्या साईडनी जास्तीत जास्त उजव्या साईडने धावा घेत होत्या, परंतु यावेळेला आपण पाहतोय की उजव्या साईडनी जो आपण पाहतोय न धावा घेत असताना डाव्या साईडून धावा जास्तीत जास्त आपल्याला पाहायला मिळतात. हा बेनिफिट मिळतोय तो फलंदाजाला. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होते. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. शेवटचा चेंडू या चेंडूवर निर्भर असेल किती धावांचं लक्ष हे समोर असणार आहे. 64 धावा, 64 रन. ऑन साईडला ग्लान्स केला जातोय. एकदा वर्जित केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय. फेकी येईपर्यंत निलेश वजय त्या ठिकाणी फेकी करतात. तत्पूर्वी 1 धाव अर्जित केली जाते. एकेरीने धावसंख्या स्कोरबोर्डवर 65, 65 धावा आणि 66 धावांचं लक्ष हे समोर ठेवलं गेलंय. ते अंबान या संघाने चामुंडा 11 या संघासमोर. सुदर्शन अँड सागर. स्ट्राईक एंडचा फलंदाज सागर आपण पाहतोय तर नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज सुदर्शन.
सामन्याला सुरुवात होताना 66 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. मिस्टर रोहन गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक हाताळण्यासाठी 66 धावा 4 षटकांमध्ये अर्थातच 24 चेंडू आणि 66 धावा हे सामन्याचं समीकरण. MS ट्रॉफी 2019 आजचा दुसरा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. या रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धेचा पहिला चेंडू पुलचा फटका मारण्यासाठी प्रयत्न जरूर होता. बॅटची एज लागून मागे निघून जातोय लॉंग स्टॉप रिजनला. कोणतीही धाव येत नाहीये सागरेच्या बॅट मधून. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडूला मात्र या ठिकाणी सुरेख पद्धतीने स्क्वेअर कटचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. एकदा वर्जित दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि सागर मात्र या ठिकाणी या इज गॉन. अतिघाई थोडीशी संकटात नाही असंच म्हणायला लागेल आणि फलंदाज या ठिकाणी बाद होत असताना आपण पाहतोय सागर बॅक टू द पॅव्हिलियन. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता ऍडम गिलक्रिस्ट कॉपीबुक स्टाईल मध्ये. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय सुचित आपल्याला पाहायला मिळतोय नवीन फलंदाज. तिसऱ्या क्रमांकावर आज त्याला धाडलं गेलं. आज त्याला गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी प्राप्त होतोय. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला आपण पाहिलं ऑफ साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला फोर्स केला जातोय. चेंडू निघून जाईल मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये. एकदा वर अर्जित केली जाते. एक्स्ट्रा कव्हर त्या ठिकाणी म्हणायला हरकत नाहीये. एकदा वेत असताना धावांची गती स्कोरबोर्डवर चामुंडा 11 या संघाची 2 या धावसंख्येवर पहिलं षटक हे प्रगतीपथावर आहे. यावेळेला ऑफ साईडला बॅकलिपचा उपयोग जरूर केला. वेगाने चेंडू होता म्हणून बॅट पाठीमागे या ठिकाणी निघून जाते. तत्पूर्वी एकच धाव येते. सिंगलच्या सहाय्याने चामुंडा 11 संघ जाऊन पोहोचतोय 3 या धावसंख्येवर. संत गतीने जरी सुरुवात या ठिकाणी जरूर झाले. पायाचा येणाऱ्या चेंडूमध्ये मोठे प्रहार करावे लागतील. या धावांपर्यंत धावा अचीव्ह करायच्या असतील तर तुम्हाला मोठे फटके जरूर मारावेच लागणार आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला पहिला ऑफ साईडला सुरेख मात्र तंत्रशुद्ध फटका इंटू द गॅप मध्ये. सर या ठिकाणी पाणी जर साचलं नसतं तर नक्कीच चेंडू मात्र या ठिकाणी इंटू द गॅप मध्ये वेगाने निघून गेला असता. सुदर्शनाच्या बॅटमधून तंत्रशुद्ध फटके जरूर येत आहेत. स्टॉप होता चेंडू. एक धाव येते आणि एका धाव्यानुसार धावसंख्या जर आपण पाहिली तर 4 या धावसंख्येवर. गुड बॉलिंग. पहिलं षटक या ठिकाणी जर आपण पाहिलं तर गोलंदाज रोहन याचं मी कौतुक करेन. चांगल्या प्रकारची गोलंदाजी हाताळली. फलंदाजाला थांबून ठेवलं. कोणतेही मोठे फटके मारण्याचे चान्सेस दिले नाही आणि पहिल्या षटकांचा एकंदरीत खेळ होत असताना धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते 4 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिला या ठिकाणी कंप्लीट झालाय. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजाला या ठिकाणी पुढे आणलं जातोय. पायाचा कोणता गोलंदाज मात्र या ठिकाणी पुढे येईल. यानंतर होणारा सामना RCC 10 वर्सेस आपण पाहणार आहोत काटाळे. या 2 संघांमध्ये आपल्याला एक कडवी लढत पाहायला मिळेल. अप्रतिम सुरेख पद्धतीने चेंडू मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. एकदा वर्जित केली जाते. एकेरीने धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 5 या धावसंख्येवर 5 रन्स. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. खोलवर होता. ब्लॉक मध्ये मात्र चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ज्या पद्धतीने ब्लॉकॉल मध्ये चेंडू जर आपण पाहिले तर कमी प्रमाणात रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. यॉर्क टाकण्याचा प्रयत्न जेव्हा जेव्हा करतात तेव्हा फुलटॉस चेंडू येत असतात. आपण पाहिलेला आहे रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला पाहिला नाळला खूपच बाहेर होता हा चेंडू. लॉंग स्टॉप रिजनचा क्षेत्ररक्षक धावतोय. तत्पूर्वी मात्र या ठिकाणी चेंडूला स्टॉप करतोय. तत्पूर्वी 2 धावा
या ठिकाणी घेण्याचा मानस होता, परंतु एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागलं आणि 1+1 वाईटच्या इशाऱ्याने 2 धावा येत आहेत. चामुंडा 11 संघ स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचतोय 7 या धावसंख्येवर. एक चेंडूचा खेळ झालाय दिनेश सुतार याच्या हातखंडामधून. पुन्हा एकदा गोलंदाज राईट राऊंड विकेटचा मारा करण्यासाठी दिनेश सुतार सज्ज. अप्रतिम सुरेख यावेळेला रिदम सहित आता मात्र गोलंदाजी करण्याचा मनसुबा पाहायला मिळतोय. गुरुनाथ जाधव याच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होते. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 7 या धावसंख्येवर. 66 धावांचं एक मोठं लक्ष या ठिकाणी आता मात्र म्हणता येईल. धावसंख्या स्कोरबोर्डवर 1 ने पुढे सरसावली जाते. सुदर्शनाच्या बॅटमधून प्रयत्न जरूर आहे सुदर्शन या फलंदाजाचे की मोठे फटके यावेत, त्या स्थितीपर्यंत पोहोचावं, परंतु त्या रिडारमध्ये चेंडू येत नाहीये सुदर्शनाच्या. यावेळेला फुलटॉस चेंडू होता. पंच लगेच हात खुले करताय जितू भानुशाली. ज्या पद्धतीने आपण पाहतो नोचा इशारा, नोच्या इशाऱ्याने 1+1 2 धावा येतात. फ्री हिटचा सिग्नल मिळतोय. 2 धावा सहित संघाला घेऊन जात आहेत. या ठिकाणी दोन्ही फलंदाज 10 या धावसंख्येवर दुहेरी आकड्यामध्ये. कंपॅरिझन करताना पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्या होत्या प्रतिस्पर्धी संघाच्या माध्यमातून. गोलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहिलं फुलटॉस चेंडू जरूर येतोय. सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता. 1 2 3 चांगले प्रयत्न जरूर केले गेले होते आणि एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागतं. एकेरीने धावसंख्या 11 या धावसंख्येवर 1-1 वर जाऊन पोहोचली जाते. सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आजचा सलग दुसरा दिवस. काल ओम साई वरई यांच्या नावावर दिवस पाहायला मिळाला. ऑन साईडला एक तंत्रशुद्ध फटका एकदा वर्जित केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल का, तर फेकी येईपर्यंत मनोज पुढे सरसावतोय. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागतोय आणि एकेरीने धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 12 या धावसंख्येवर. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. पुन्हा एकदा दिनेश सुतार आपल्या गोलंदाजी मार्कवर. यावेळेला आता मात्र त्याच रिडार मध्ये ज्या चेंडूची अपेक्षा करत होता सुदर्शन, स्टेप आउट झाला आणि सरळ चेंडू मात्र या ठिकाणी सरळ बॅटने खेळण्याचा द्विगुणित आनंद काय असतो हे सुदर्शन याच्या बॅटमधून पाहायला मिळालं. टायमिंग चांगलं होतं, टेम्परामेंट चांगल्या प्रकारचं पाहायला मिळाला आणि चेंडू सरळ निघून जातोय. फ्लॅटेड राऊंड 6 6 धावा येत आहेत आणि धावसंख्या 18 धावसंख्येवर. चेंडू आहेत 12 आणि 12 चेंडूमध्ये 48 धावांचं लक्ष अजून सुद्धा समोर आहे. 24च्या सरासरीने अस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल. 12 चेंडू 48 धावा. सुदर्शन चांगल्या प्रकारचं नाईस टायमिंग पाहायला मिळालं. जसं म्हटलं जातं प्रयत्नांती परमेश्वर आणि तेच मात्र या ठिकाणी दर्शवलं गेलं. अशा प्रकारचा स्ट्रोक जर आपण पाहिला तर खास करून कृणाल पांड्या या खेळाडूची आठवण येईल अशा प्रकारचे स्ट्रोक पाहायला मिळतात. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 18 धावसंख्येवर. आज पुन्हा एकदा 18 नंबरची जर्सी पाहायला मिळेल. शेवटचा शेड्यूल मधील सामना श्रीलंका संघासमोर आपल्याला पाहायला मिळणार आहे. यावेळेला ऑफ साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला ड्राईव्ह केला जातोय सुचितेच्या बॅटमधून. मूर्ती लहान आहे परंतु चांगल्या प्रकारची कीर्ती सुद्धा महान होईल. मात्र उज्ज्वल भविष्य आहे या खेळाडूचं असं म्हणायला हरकत नाहीये, परंतु त्याच रिदमने मात्र त्याला खेळावं लागेल. धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते 19 या धावसंख्येवर. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ. पुन्हा एकदा गोलंदाज राईट ऑफ ओव्हर द विकेट. फुलटॉस चेंडू नव्हता मात्र या ठिकाणी खूपच बाहेर. अमित पाटील या ठिकाणी दर्शवतात. 2 पंचांच्या भूमिकेत कन्झिक्युटिव्ह या ठिकाणी पंचांची भूमिका करत असताना सेकंड मॅच मध्ये कंटिन्यूज धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते ती 20 या धावसंख्येवर. 20 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत.
तर धावांची गती 21. 21 धावा या फलकावर 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. ऑन साईडला चेंडू मात्र निघून जातोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 22 धावा या फलकावर. 9 चेंडू आहेत आणि 9 चेंडू मध्ये विजयासाठी 44 धावांचं लक्ष. यावेळेला ऑन साईडला सुरेख पद्धतीने टायमिंग बेमिसाल पाहायला मिळाला. सरळ चेंडू निघून जातोय आउट ऑफ द पार्क. 6 धावा. फॅब्युलस शॉट. मॅसिव्ह हिट पाहायला मिळतोय. सुदर्शन नावाचा क्वालिटी ब्रँडेड षटकार. 6 धावा येत आहेत आणि धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 28 या धावसंख्येवर. पहिल्या चेंडू पासून मात्र अशाच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता सुदर्शन याने, परंतु चेंडू मात्र त्या बॅटच्या पट्ट्यात येत नव्हते. धावसंख्या 28. 28 धावा. बॅटची एज घेऊन चेंडू निघून जातोय मागे. लॉंग स्टॉप रिझनला एकदा वर्जित केली जाते, दुसरी धाव सुद्धा परिपूर्ण केली जाते आणि 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि दुहेरीने धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 30 या धावसंख्येवर. 30 रन. 36 धावांचं लक्ष आहे समोर. अजून सुद्धा चेंडू जर आपण पाहिले तर 7 चेंडू आणि 36 धावा. यावेळेला आपण पाहतोय चेंडू निघून जातोय ऑफ साईडला. तंत्रशुद्ध फटक्यांची मात्र आतषबाजी करणारा खेळाडू सुदर्शन जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. सडपात बांधल्याचा आहे परंतु टेम्परामेंट चांगल्या प्रकारचं आणि टायमिंग चांगल्या प्रकारचं पाहायला मिळतोय. सही खिलाडी वही होता है जो क्रिकेट टायमिंग के साथ क्रिकेट खेळता है आणि तो सुदर्शन आपल्याला पाहायला मिळतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 31 रन. 31 धावा. 3 षटकांचा खेळ झालाय. 10.33 चा आतापर्यंत करंट रन रेट पाहायला मिळतोय. चेंडू निघून जातोय. आपण पाहतोय 1 धावन करता आणि धावांची गती स्कोरबोर्डवर 32. गुरुनाथ जाधव आपल्या गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होत असताना पुन्हा एकदा गोलंदाज अप्रतिम सरळ बॅटने खेळला जातोय. गुणवत्ता आहे या खेळाडूमध्ये म्हणूनच मी म्हटलं की उज्ज्वल भविष्य आहे या खेळाडूचं. परंतु क्रिकेट खेळताना नेहमी शांत डोक्याने क्रिकेट खेळणं हे मात्र तुमच्या हातात आहे मित्रांनो. जरी आपलं नाव खूप मोठं झालं तरी सुद्धा पाय हे मात्र तुमचे जमिनीवर असणं खूप गरजेची गोष्ट आहे. ऑन साईडला फुलटॉस चेंडू स्लोवर 1 चेंडूला मात्र या ठिकाणी कन्वर्ट केला जातोय 6 धावांकरता आणि धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते एकंदरीत 39 या धावसंख्येवर 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. 39. विजयासाठी अजून सुद्धा 27 धावांचं लक्ष. 25 धावांची वैयक्तिक इंडिव्हिज्युअल खेळी या ठिकाणी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज गुरुनाथ जाधव. अप्रतिम सुरेख लवली डिलिव्हरी पाहायला मिळाली. चेंडूचा टप्पा अचूक. एखाद्या गोलंदाजाची ताकद हीच असते की गुडलेन स्पॉटला चेंडू जास्तीत जास्त पिच व्हावा. पुन्हा एकदा करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग आता मात्र जरूर झालाय. एकदा वर्जित केली जाते. एकेरीवर समाधान व्यक्त करावं लागेल. हळूहळू विजयाचा सुगंध दरवळतोय. 5 चेंडूंचा खेळ झालाय. शेवटचा चेंडू. औपचारिकता फक्त आता मात्र बाकी राहिले. एका साईडला चांगल्या प्रकारची झुंज दिली ती सुदर्शन आणि सुचित याने. अप्रतिम सुरेख चेंडू पाहायला मिळतोय आणि विजयाचा शिक्कामोर्तब या ठिकाणी केला जातोय. तो आंबान या संघाच्या माध्यमातून कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. आणि या स्पर्धेमध्ये चामुंडा 11 संघ उपस्थित झाला. बाल्यामा यांचा संघ, त्याबद्दल आपलं सुद्धा खूप खूप मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच.